रोहिदास सुकर पाटील यांच्याकडून 1111 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होतंय. चला गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्क वरती सत्यसाई. यस, मॅच इज गोइंग ऑन. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड लेट्स प्ले. टाळ्यांचा गजर होऊ द्यात. आरुष 11 चषक पहिला चेंडू या वेळेला 38 सर्कलला बीट केले. चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पकडतील, फेकी करतील, तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी सक्सेसफुल पूर्ण होत आहेत. अक्षय आहे गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा अक्षयच्या. यानंतर पुढचा चेंडू अक्षय यांचा. बॅटर आपण पाहतो या वेळेला चेंडू बिहाइंड विकेट कीपर. या ठिकाणी सोपा झेल होता, मात्र आयुष्यमान भव एक जीवनदान दिलं जाते. या जीवनदानाने मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतो आतापर्यंत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा स्कोरबोर्ड वरती पाहतोय. ब गटातील आजचे सामने आपण 8 संघ पाहणार आहोत. वैतरणा ब गट म्हणजे या ठिकाणी चांगली कामगिरी केली की त्यानंतर ते मेन टीम जी असते गावाची त्यामध्ये मात्र नक्कीच पदार्पण करतात. या वेळेला भीमर स्वरूपाचा चेंडू होता. पंच या ठिकाणी दाखवतात यस इट्स अ नो बॉल, फ्री हिट. चला परवाना दिला जातोय, लायसन दिलं जाते, कोणत्याही पद्धतीने खेळू शकतोस. फक्त रन आउट होणे या ठिकाणी थोडंसं टेन्शनदायक आहे. फ्री हिट आहे, लायसन दिला जातोय. अगदी आपल्या षटकातील 3रा चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज. यावेळी शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला पाठवले ऑफ साइडला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने, परंतु पाहिलं आपण एक नशीब आहे आणि आपण आउटफील्ड सुद्धा पाहतोय की थोडीशी आउटफील्ड, कारण हे खालटाण्याची जागा आहे. खूप प्रयत्न आयोजकांनी केलेला आहे, तरी सुद्धा खालटाण्याची जागा असल्यामुळे कधी कधी चेंडूची दिशा मात्र बदलू शकते आणि त्याचाच परिणाम झाला. 4 धावा अर्जित करता आल्या. पुढचा चेंडू या वेळेला चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. त्या ठिकाणी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाच्या माध्यमातून होताना पाहतोय. पुढचा चेंडू या वेळेला चेंडू शॉर्ट पिच होता. चेंडू जातोय लेग स्लिपच्या दिशेने. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चुकी नाही. बॅक टू द डगआउट. पहिला धक्का बसतोय फणसपाडा संघाला. योगेश बाद होत आहेत. थँक्यू. धन्यवाद डीजे. या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुधीर येत आहेत नवीन बॅटर. यावेळेला उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटचा आणि बॉलचा काही संगम नाही. निर्धाव चेंडूच्या बरोबर षटक क्रमांक 1 संपुष्टात येते. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 8 धावा. दुसरं षटक कोण हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती येते तोपर्यंत घेऊया एक डीजेचा ब्रेक. साई तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन. धन्यवाद डीजे. दुसरं षटक सुद्धा आपण पॉवर प्लेचा पाहणार आहोत. 3 क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकतो. चला दुसरं षटक घेऊन येत आहेत मिस्टर उत्तम. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. यावेळेला चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू अगदी रोलिंग करत जातोय. त्या ठिकाणी श्वान पथक सुद्धा आपण पाहिलं.
थोडासा डान्स होतोय या मैदानावरती आपण पाहतोय. थोडे आउटफील्ड थोडीशी खराब आहे कारण खालटण्याची जागा आहे आणि खालटण्याच्या जागेमध्ये थोडासा चेंडू नाचतोय. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड पाहतो आपण 10. दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसरा चेंडू. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिस स्ट्रोक होतोय. निर्धाव चेंडूचे सांगता होते. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकतोय की बघा चेंडू अगदी पडायच्या पूर्वीच मन परिवर्तन केलं होतं मात्र यश आलेलं नाहीये. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडू उंच प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. कोणत्याही प्रकारची चुकी नाही. दुसरा हादरा यशच्या माध्यमातून दुसरा गडी गारद होतोय. साईंची पालखी घेऊन खांद्यावर मुखी ठेवून नाव श्रद्धा सबुरी. साई बाबांची पालखी घेऊन खांद्यावर मुखी ठेवून नाव श्रद्धा सबुरी. साई तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन. बाबा तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत शिर्डीला येईन. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय की खेळाडूंना वॉर्ड क्रमांक 1 चे विद्यमान नगरसेवक सन्माननीय जयंतदादा बसवत यांच्या माध्यमातून टी शर्ट प्राप्त झालेले. थँक्यू सो मच जयंतदादा. असंच आपलं प्रेम आपल्या ह्या खेळाडूंवरती असंच राहू दे आणि सामाजिक कार्यामध्ये आपल्या कार्याचा अगदी नक्कीच उदो होऊ देत. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात. गोलंदाज यावेळेला चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळले. अपील करतायत मात्र फेटाळून लावलं जाते अपील. या ठिकाणी निर्धाव चेंडू ची सांगता होते आणि स्कोरबोर्ड आपण पाहतोय जैसे थे 10 वरती आतापर्यंत 2 गडी गारद झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. एक चांगलं उत्तम कामगिरी आपण होताना पाहतोय. पुढचा चेंडू उत्तम यांचा. यावेळेस चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सॉफ्ट डिसमिसल आपण पाहू शकलो असतो मात्र काय झालंय की लक्ष खाली द्यायचं की वरती द्यायचं थोडस म्हणजे थोड्या भेगा आपण या ठिकाणी जमिनीला जाताना पाहतोय. त्यामुळे थोडस एक पहिलंच या ठिकाणी सामना असल्यामुळे थोडासा गोंधळ होतोय क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. बघा थोडीशी डान्सिंग प्रक्रिया होते. असू दे आपण घरी डान्स करत नाही तर या मैदानावरती तरी डान्स करूयात. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात येते. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वरती जाताना पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. ब गटातील हे सामने आज सुरू आहेत आणि पहिला सामना सजलाय आयुष 11 चषक. आयुष 11 चषकच्या माध्यमातून सत्यसाई खार्डी टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि का क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्याचं पृथक्करण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ते दाखवतायत की आतापर्यंत 2 षटक समाप्त झालेले आहेत ती सुद्धा पॉवर प्लेची आणि या 2 षटकामध्ये धावा जर आपण स्कोरबोर्ड वरती पाहिल्या तर अवघ्या 12 धावा आहेत. 2 गडी महत्वाचे गारद झालेले आहेत. तिसरं षटक घेऊन येत आहेत अनिकेत. पहिला चेंडू अनिकेत यांचा. यावेळेला चेंडू हवेत आहे आणि चेंडू त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक अगदी सज्ज आहेत. क्षेत्ररक्षण करतायत. फेकी होईल तोपर्यंत मात्र डायरेक्ट हिट बॅक टू द डग आउट. रन आउटच्या रूपात विकेटचं पतन. विजय. सूरज हे रनआउटच्या रूपाने बाद होत आहेत कारण पहिली धाव मात्र त्यांना असं वाटलं होतं की बिटवीन द गॅप खेळलेला आहे चौकाराच्या दिशेने जाईल मात्र त्यामुळे लेझी रन्स पहिली रन्स लेझी घेतली. यावेळेला अप्रतिम चेंडूचा टप्पा अप्रतिम होता मात्र दिशा
उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर या ठिकाणी पंच अवांतर घोषित करतायत किशोरचे पाटील पंच आणि आपण स्क्वेअर लेगच्या दिशेने पंच पाहतोय अक्रमचे शेख. पुढचा चेंडू अनिकेत, यावेळेला फुल टॉस चेंडू, चेंडूला पाठवले ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत डान्स करतायत आणि चेंडू फरार, तेज तरार चौकार. धन्यवाद डीजे. तिसरे षटक मार्गस्थ असताना पुढचा चेंडू, यावेळेला चेंडूला दिशा दिली, चेंडूला पाठवलं गली रिजन मध्ये, चेंडू दन 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 करत येतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने तडफडतोय, पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड मात्र पुढे जाताना 20. आतापर्यंत 3 चेंडू खेळून झालेले आहेत आणि 3 गडी सुद्धा गारद झालेले आहेत आणि 5 षटकांचा सामना असेल, त्यामुळे अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत. अर्धा पल्ला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. या अर्ध्या पल्ल्यात काय केलं जाईल? यावेळी चेंडूला उंच हवाई सफर, क्षेत्ररक्षकाचं चांगलं कौशल्य त्या ठिकाणी, व्हॉट एफर्ट्स, काय एफर्ट्स या ठिकाणी पणाला लावले जात आहेत, कारण प्रत्येक धाव ही वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. षटकाच्या दिशेने चेंडू जात होता, असं वाटलं होतं की 6 धावा असतील, मात्र चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड आणि चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी स्वतःला झोकून दिले. एका हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला, षटकार जाऊ दिला नाही. कॅच मात्र जरूर सुटलेला आहे, मात्र षटकार जाऊन दिलेला नाही. 4 धावा या ठिकाणी मात्र सेव्ह केल्या जात आहेत, कारण सेव्हिंग ही तितकीच खूप महत्वाची आहे, मग ती शेअर मार्केट मधली असू दे वा बँक बॅलन्स मधली असू दे. आणि क्रिकेटमध्ये धावा रोखणे, कारण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा आपण या ठिकाणी बक्षीस देत असतो, हे त्यासाठीच आहे. जसं फलंदाजाला बक्षीस मिळतं, गोलंदाजाला बक्षीस मिळतं, त्याचप्रमाणे अगदी क्षेत्ररक्षक सुद्धा एक बक्षीस दिलं जातं. यावेळी पुढचा चेंडू, यावेळेला त्रिफळाचित, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅक टू द डग आउट. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. घालो तुम्ही धन्यवाद डीजे. मनीष येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 22 धावांवरती 4 मजबूत धक्के मात्र सुमित 11 फणसपाडा संघाला बसलेले आहेत. या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी अनिकेत सज्ज होत आहेत. चांगले षटक हाताळले अनिकेत यांनी. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला रनआउट, त्यानंतर व्हाईट बॉल टाकला होता, एक चौकार जरूर आला होता, पण त्यानंतर चांगलं कमबॅक केले. 2 धावा आणि नंतर एक त्रिफळाचितच्या माध्यमातून एक विकेट आपण पाहिली. यावेळेला मनीष आहेत उंच आणि भारदस्त शरीरयष्टी मनीष यांची, आणि यावेळेला चेंडू हवेत आहे. चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होते, कुठल्याही प्रकारची चुकी नाही. बॅक टू द डग आउट मिस्टर मनीष. आज मंगळवारी आम्ही आलो घरी, पाय आईनं तुझं चरणाशी गाई सुखी रे आम्हाला राहणं, तेच मागणं माझं नाव. धन्यवाद डीजे. स्कोरबोर्ड आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. आतापर्यंत 5 गडी गारद झालेले आहेत. आपण पाहतोय पहिलं षटक हाताळलं अक्षय यांनी, 8 धावा खर्च केल्या, 1 गडी मात्र टिपला. त्यानंतर उत्तम आले, उत्तमने 4 धावा दिले, 1 गडी टिपला. त्यानंतर अनिकेत आले, अनिकेतच्या माध्यमातून 2 गडी टिपले गेलेत आणि 10 धावा दिल्या जातात आणि एक एक्स्ट्रा रनआउटचं विकेट.
गोलंदाजी मार्क वरती आपण पुन्हा एकदा पाहतो उत्तम. मागच्या षटकामध्ये 4 धावा आणि 1 गडी गारद केला होता तोच उत्तम. यावेळेला फुलटॉस चेंडू, चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 1 बाउन्स, अगदी चांगले क्षेत्ररक्षण करतायत, फेकी करतायत. 1 धाव मात्र या ठिकाणी सहजगत्या पूर्ण होते. एका धावेने स्कोर बोर्ड आपण 23 वरती जाताना पाहतोय. आता मात्र 11 चेंडू शिल्लक असतील. या 11 चेंडू मध्ये 20 ते 25 धावा येणं गरजेचं आहे. आपण वाघोबा चषक सुद्धा पाहिला याच वर्षी 2026 7वं पर्व, त्यामध्ये सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये धावा येत नव्हत्या. अगदी 37 ते 40 धावा सुद्धा 5 षटकामध्ये डिफेन्स केलेल्या आहेत. आणि कुठेतरी ते फणसपडा संघाला ओळखावं लागेल की जर आपल्याला चांगला स्कोर पाहिजे असेल, जर डिफेंडिंग स्कोर पाहिजे असेल तर कमीत कमी 40+ धावा मात्र या ठिकाणी कराव्या लागतील. एक थोडं मानसिक दडपण येतं अपोजिट टीम वरती आणि ते मानसिक दडपण आणण्यासाठी आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी एक सन्मानजनक स्कोर उभा करायला हवा. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळले जाते. कार्पेट पद्धतीने रोलिंग करत चेंडू जाते ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत, फेकी करतील, गॅदर होईल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगलं बॅकअप आहे. बॅकअपच्या पद्धतीतून चांगलं फील्ड केले जाते. 2 धावा. या 2 धावेने स्कोरबोर्ड पाहतो आपण 25 वरती जाताना, म्हणजे अजूनही 15 ते 20 धावा येणे गरजेचं आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत, उत्तम आहेत गोलंदाजीसाठी. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला पाठवले ऑफ साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी द्विधा मनस्थितीमध्ये होते आणि एक आयुष्यमान भव असा आशीर्वाद आपण बॅटरला देताना पाहिले. सचिनसाठी एक आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला जातोय. झेल जरूर सुटल्या, याचा फायदा घेतला जाईल काय सचिन कडून? नक्कीच यासाठी लक्ष आहे फणसपाडा 11. आपण पाहतोय सुमित 11 फणसपाडा. यावेळी पुन्हा एकदा मागच्या वेळेला चूक झाली होती, या वेळेला चूक होणार नाही आणि सचिन बाद होत आहेत. बॅक टू द डगआउट झेलच्या रूपामध्ये. धन्यवाद विजय. चला आता मात्र बक्षिसांची खैरात केली जाते कारण धावा हव्यात गावाला, धावा हव्यात संघाला. सुमितने जर 2 लगातार षटकार मारले तर यश कडून 200 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते. कमॉन. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. 1 धाव मात्र सहजगत्या पूर्ण होते. एका धाव्याने स्कोरबोर्ड आपण पाहतोय 4 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा. शेवटचं महत्वाचं षटक असेल, कोण घेऊन येईल तोपर्यंत ऐकूया आपण डीजेला. चला 5वं षटक. गोलंदाज चेतन अगदी थोडासा सराव करतायत कारण आउटफील्ड पाहिले, आउटफील्डचा अंदाज घेत आहेत, पिचचा अंदाज घेत आहेत. सिमेंटच्या पद्धतीने या ठिकाणी पिच बनवण्यात आलेली आहे कारण खालटणची जागा आहे आणि खालटणच्या जागेमध्ये सिमेंटचाच उपयोग करणे हे गरजेचं असतं. यावेळेला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला होता मात्र दिशा भरकटली. चेंडू जातोय उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच या ठिकाणी घोषित करतायत अवांतर. वाईट चेंडू. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय की उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू. थोडेसे शेफळ झाले होते जरूर, मात्र अव्याकाच्या अतिशय बाहेर, त्यामुळे वाईट चेंडू. या वेळेला यस LBW लेग बिफोर द विकेट.
झालाय फुलांचा डोला आवडी बसवले धन्यवाद डीजे. अगदी शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत पहिला चेंडू व्हाईट हाताळला, त्यानंतर मात्र लेग बिफोर द विकेट चांगलं कमबॅक केलंय. चेतनचं कौतुक करावं लागेल. एक चांगला षटकार सुद्धा त्याने रोखला होता. तोच चेतन यावेळेला गोलंदाजीची भूमिका पार पाडतोय. यावेळेला चेंडूला पाठवलंय, चेंडू जातोय ऑफ साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील, गॅदर होईल. तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 धावेने 31 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. अजूनही चेंडू शिल्लक असतील 4. 31 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यानंतर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 8 ते 9 धावा येणं हे नक्कीच सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल असेल. यावेळी फुल टॉस चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. 1 धाव मात्र पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि दुसरी सुद्धा सक्सेसफुल. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने स्कोरबोर्ड आपण पाहिला तर 33 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागल्या आहेत. म्हणजे चौकार आणि षटकार जेव्हा कमी येतात त्यावेळेला मात्र ह्या धावा येणं तितकंच गरजेचं असतं. आणि म्हणून म्हणतात ना, पलटा येत नसेल ना तर चाला, चालता येत नसेल तर रांगता येत नसेल तर हालचाल करणं मात्र सोडू नका. हेच या क्रिकेटच्या पटलावरती पाहतो. जेव्हा धावा येत नाही तेव्हा 1 आणि 2 या धावा येणं गरजेचं. यावेळेला पॉइंटच्या वरून चेंडूला पाठवलंय. चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेने. डान्स करतायत, चेंडू डान्स करतोय आणि आमचे क्षेत्ररक्षक सुद्धा डान्स करतायत. आमच्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर या आउटफील्ड आपण जर पाहिली तर लेग साईडची जी आउटफील्ड आहे पाठीमागची, तर साधारणतः थोड्याशा तडा गेलेल्या आहेत, भेगा आहेत आणि त्याचमुळे चेंडू जेव्हा भेगेवरती पडला त्यावेळेला दिशा बदलली गेली आणि त्याच माध्यमातून हा नशिबाचा एक चौकार, 4 धावा आपण पाहतो. अनिलला 4 धावा मिळतात. स्कोरबोर्ड 37 धावांवरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा इरादा असेल अनिल यांचा. चेतन आहेत गोलंदाजी मार्क वरती. चेतन टू अनिल. यावेळी पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र त्या ठिकाणी नशिबाची साथ मिळते. 22च्या रूपाने 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. या एका धावेने स्कोरबोर्ड जातोय 38 या धावांवरती. शेवटचा चेंडू आहे. जे हवं होतं फणसपाडा संघाला, तुम्ही इलेव्हन संघाला, तेवढा स्कोर मात्र होताना दिसतोय. यावेळेला फुल टॉस चेंडू, आसमान सफर, तारा मंडल में जाते हुए गेंद निकल पड़ी है. 6 रन, षटकार. नव्या पहाट आई मोरी गेली अंगणी फेर मारा सन्माननीय सागरजी सापणे, आपणास विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. एक उत्कृष्ट कलाकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सागरजी सापणे सर, आपण यायचं. आपण स्कोरबोर्ड आपण पाहतो. सुमित इलेव्हन फणसपाडा संघाचा योगेश पाटील यांच्या 4 धावा, त्यानंतर यश पाटील यांच्या 5 धावा आणि सुधीर पाटील यांच्या 10 धावा. त्यानंतर सूरजला चांगली कामगिरी करता आली नाही, 1 धाव जरूर त्यांच्या आपण खात्यामध्ये पाहतोय. मनीष पाटील 0 वरती बाद झाले. त्यानंतर सचिन पाटील 4, सुमित पाटील 1 धाव आणि अगदी शेवटच्या षटकामध्ये आलेले अनिल पाटीलच्या बॅटमधून निघालेल्या 8 धावा. आणि त्यामुळे स्कोरबोर्ड आपण पाहिलात तर तब्बल जाऊन पोहोचतोय 44 वरती. 45 धावांचं आव्हान दिले वॅगन व्हीलच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय. डीबीएन नेटवर्कची ही खास खासियत आहे की कोणत्या पद्धतीने आणि कुठे धावा जास्तीत जास्त आलेल्या आहेत त्याचा सुद्धा विचार केला जातोय. विजयजी भगत, वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीचं जर आपण पृथक्करण पाहिलं तर अक्षय यांनी 1 षटक हाताळलं, 8 धावा दिल्या, 1 गडी गारद केला. त्यानंतर उत्तम आले, उत्तमने 2 षटकं हाताळली, 2 गडी गारद केले उत्तमच्या माध्यमातून. त्यानंतर अनिकेत आले, अनिकेतच्या माध्यमातून 2 गडी गारद झाले आणि चेतन यांनी शेवटचं षटक 15 धावा जरूर आल्या आहेत, कारण ते आक्रमक असं षटक होतं. सन्माननीय विजयजी भगत साहेब, आपणास विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. तसेच गोवर्धनचे पाटील, आपणास सुद्धा नम्रतापूर्वक विनंती आहे, आपण सुद्धा मंचाच्या दिशेने यायचं आहे. यानंतरचा जो सामना असेल, प्लीज वेलकम वाघोबा कसराळी आणि साईनाथ कोशिंबे, दोन्ही संघाचे कर्णधार येतील. टॉस बॉक्स मध्ये
टॉस करण्यासाठी वाघोबा कसराळी आणि साईनाथ कोशिंबे. वाघोबा कसराळी 2026. किसनजे केने आपण सुद्धा मंचाच्या दिशेने यायचंय. प्लीज वेलकम. आपणास विनंती असेल की मंचावरती विराजित व्हा आणि ह्या क्रिकेटचा अगदी मनमुराद आनंद घ्या. विजयजी भगत येता येत अगदी ज्यांनी वैद्यपाडा गाजवलंय, वाढीव गाजवलंय. अगदी आम्ही 1997 ची सुद्धा ओळख आहे आम्हाला. 1997 इयत्ता 9वी मध्ये असताना विजयजी भगत नवसाईचं मैदान आणि ती ओपनिंग बॅटिंग सुनील वैती आणि विजयजी भगत यांच्या माध्यमातून झालेली ती ओपनिंग बॅटिंग. वॉट 1997 सुद्धा ज्यांनी गाजवलंय तेच विजयजी भगत या ठिकाणी आपण मैदानात मंचावरती येत आहेत. अगदी मैदानातून मंद मंद पावलाने या ठिकाणी उपस्थित झाले. त्यामुळे 55 धावांचं आव्हान अगदी फणसपाडा संघाने 45 धावांचं आव्हान उभं ठेवले आणि सत्यसाई खार्डी संघ या ठिकाणी ते कशा प्रकारे पेलून काढेल, कशा प्रकारची रणनीती आखली जाईल, डिफेन्स केला जाईल फणसपाडा संघाकडून की चेस केला जाईल, नक्की काय घडेल हे आपण मात्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहणार. तोपर्यंत घेऊया एक थोडीशी संधी देऊया डीजेला. साईचे लाड आईचे बाळ चालत नेलंय शिर्डीला साईत गंग होऊन धन्यवाद डीजे. चालत आज साईबाबाची गाणी जरूर लावली जात आहेत. गुरुवारचा दिवस आहे आणि या गुरुवारच्या दिवसामध्ये साईबाबाची आराधना केली जाते. कित्येक साईबाबाची मंदिरं आजच्या गुरुवारच्या दिवशी मात्र तुडुंब भरलेली असतात. प्रत्येक भाविक अगदी या गुरुवारच्या दिवशी साईबाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी नक्कीच मंदिराच्या दिशेने जात असतात. यावेळेला 45 धावांचं आव्हान षटकांगणिक 9ची धावगती राखायची आहे साईनाथ सत्यसाई खार्डी संघाला. यावेळेला फुल टॉस चेंडू लेग साइडला मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता. बॅटची कडा या ठिकाणी आपण पाहिलेत आणि नो चेंडू बिमरच्या रूपामध्ये एक पहिलाच चेंडू आणि तो सुद्धा नो. अगदी धावा जर आपण पाहिल्यात ना तर 45 धावा करायच्यात म्हणजे तितकंसं मोठं आव्हानही नाहीये. त्यामुळे या ठिकाणी धावा रोखणे तितकंच गरजेचं आहे. म्हणजे बघा 2 चुका झाल्या. एक म्हणजे बॉलर कडून नो बॉल हाताळला गेला आणि तितकंच खराब क्षेत्ररक्षण आपण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहिलं. पहिला चेंडू यावेळेला बॅटची इनसाइड एज. कुठल्याही प्रकारचा रन्स घेण्याचा इरादा नाहीये. थांबून ठेवले. अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. सुमित पाटील आणि मयंक पाटील यांच्यासाठी पारितोषिक लावले. जर कॅच पकडलात तर आपल्यासाठी पारितोषिक आहे. विघ्नराज गावड यांच्याकडून आपल्याला पारितोषिक देऊन सन्मानित केलं जाईल 200 रुपये. यावेळेला बॅटची कडा चेंडू जाते दणदण करीत. चेंडू येईल थडब्यांच्या दिशेने. 4 धावा चौकार. करून मला नेलं शिर्डीला नेलं शिर्डीला बाबांनी नेलं शिर्डीला नेलं शिर्डीला बाबांनी नेलं शिर्डीला धन्यवाद डीजे. अगदी पॉवर प्लेचं पहिलंच षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती 7 धावा अर्जित केल्या जात आहेत. यावेळेला चेंडूला दिशा दिले. चेंडूला पाठवले फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउन्स 4 धावा चौकार. लाड करून मला लाड लाड करून
सुहामणी धन्यवाद विजय. आपण पाहिले तर अगदी बिहाइंड विकेट जास्तीत जास्त धावा येत आहेत. मागच्या वेळेला सुद्धा 2 धावा आल्या होत्या, यानंतर चौकार सुद्धा आला. बिहाइंड विकेट जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस आहे सत्यसाई खारडी. या वेळेला स्लोवर चेंडू अगदी गती खेचून ठेवली आणि त्याचाच अगदी चांगला फायदा गोलंदाजाला होताना आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आतापर्यंत 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. स्कोरबोर्ड वरती आपण धावा पाहतो 11. म्हणजे षटकागणिक जिथे 9च्या धावा आपल्याला करायच्या आहेत त्या ठिकाणी मात्र 11 करतायत. म्हणजे इरादे स्पष्ट आहेत आपण सत्यसाई खारडी संघाचे. पुढचा चेंडू, या वेळेला चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. 38 सर्कल क्रॉस कर चेंडू जातोय आसमानी सफर. षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये या दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात झाली, वातावरण शांत असले तरी अक्षय मात्र या ठिकाणी वादळच्या रूपाने बरसलाय. पुन्हा एकदा चेंडूला पाठवले डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय आर पार. षटकार, 6 धावा. DJ Webhub in the mix. धन्यवाद डीजे. अगदी पहिलं षटक खूप महागडं ठरलंय. या पहिल्या षटकामध्ये 23 धावा आलेल्या असताना आता मात्र 22 धावांची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक असतील. आपण हे सर्व थेट प्रक्षेपण डीबीएन माध्यमातून पाहतोय. डी फॉर डिजिटल क्वालिटी अँड क्लास अशा प्रकारचं नेटवर्क डीबीएन. यावेळेला चेंडू शरीराचा वेध घेणारा होता. चांगला हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि गोटीने रनआउटच्या रूपाने विकेटचं पतन होतोय. बॅक टू द डगआउट मिस्टर अक्षय. देवलालू मन रमते ग, तुझे देवलालू मन रमते. देऊल चमचमते ग, तुझा देऊल चमचमते. त्या कडलाची गंगीराला आई माझी गाण्याने गाजते. मला मेहंदीला बोलवते, आई माझी गाण्याने गोहसते. धन्यवाद डीजे. या ठिकाणी 23 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. एक पहिला झटका मात्र आपण सत्यसाई खारडी संघाला लागलेला पाहतोय. अक्षयच्या माध्यमातून अक्षय बरसला होता. 2 षटकार, 1 चौकार आणि 2 धावा या अक्षयच्या बॅट मधून आल्यानंतर रनआउटच्या रूपामध्ये मात्र विकेट गारद. या वेळेला वॉट अ शॉट. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. तुझ्यासाठी आले बनार पानहरे, तुझ्यासाठी आले बनार. धन्यवाद डीजे. यावेळेला आपण स्कोरबोर्ड वरती धावा पाहतोय. 29. यावेळेला उंच हवाई सफर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि या सक्सेसफुल टेकन. बॅक टू द डगआउट. अगदी 1 चौकाराच्या माध्यमातून अनिकेत येतील मैदानाच्या बाहेर. कोणीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, कोणीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले बनार.
धन्यवाद डीजे. 18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 21 चेंडू मध्ये 18 धावा. अगदी अगदी सोपं करून ठेवले अक्षय यांनी. यावेळेला डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत आणि दर्शवतायत यस वाईट चेंडू, खराब चेंडू होतोय. अगदी बहाल केल्या जात आहेत धावा या ठिकाणी. बघा अगदी बँक बॅलन्स कमी असताना सुद्धा तितकं चांगलं आहे की रोखणं तितकं महत्वाचं होतं. यावेळेला पुन्हा एकदा हा वाईट सफर डाऊन दी ग्राउंड खेळलेला चेंडू या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं. झेल मात्र मिस झाला, परंतु क्षेत्ररक्षण आपण चांगलं म्हणू शकतो. यावेळी 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. आता जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 20 चेंडू शिल्लक आहेत. 20 चेंडू आणि 15 धावा म्हणजे या ठिकाणी 2 ते 3 विकेट जर आल्या तर नक्कीच अगदी पाहिलं आपण त्रिफळा चितच्या माध्यमातून गडी गारद होतोय. म्हणजे अजूनही 2 गडी आले तर नक्कीच कमबॅक करेल. ऐकूया तोपर्यंत डीजेला. तुम्हा बघून तोल माझा गेला, तुम्हा बघून तोल माझा गेला, तुम्ही सागराया गपकन आला. तुम्हा बघून तोल माझा गेला, तुम्ही सागराया गपकन आला. गुलमल पेडली नजरही चढली, उठाया ठार दिला, तुम्ही उठाया ठार दिला. धन्यवाद डीजे. चेतू येत आहेत. या ठिकाणी पाहतोय आपण आतापर्यंत 15 धावांची गरज आहे. यावेळेला बॅटची कडा अँड टेकन. चेतू होत आहेत बाद. बॅक टू द डग आउट. लगातार दुसरा झटका. डीजे आई बजरवानी केला, तुम्ही उठाया ठार दिला न पायनी. आई बजरवानी केला, तुम्ही उठाया ठार दिला न पायनी. आई बजरवानी केला. शिरशिरी उठली अंगामध्ये, घालमेल धन्यवाद डीजे. या ठिकाणी बक्षीस मिळते. सुमित साठी बक्षीस विघ्नराज गावड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. अप्रतिम झेल आपण घेतलात. तसेच आपण पाहिलं की पहिलं षटक खूप महागडं ठरलं होतं. यश यांचं 23 धावा तब्बल या पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर अगदी सामना असं वाटत होतं की आपल्या हातातून निष्ठून जातोय का. अगदी 24 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आणि त्यानंतर सुधीर आले आणि सुधीर यांनी 3 गडी तब्बल गारद केले आणि 1 रनआउटच्या रूपातून म्हणजे तब्बल 4 गडी ह्या मागच्या षटकामध्ये गारद होताना आपण पाहिले. 7 धावा जरूर फलकावरती आलेल्या आहेत. आता मात्र 18 चेंडू शिल्लक असतील आणि 15 धावांची गरज आहे. टॉस यस चला या वाघोबा कसराळी आणि साईनाथ कोशिंबे आपण टॉस साठी यायचं आहे. 18 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. बघा 18 चेंडू मध्ये 8 धावा सुद्धा डिफेन्स झालेल्या आहेत. कॉमन टीम 94 यांचा रेकॉर्ड आहे. 18 चेंडू आणि 8 धावा डिफेन्स होताना. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. पिचिंग आणि गती दोन्ही बेकरार. निर्धाव चेंडू. चेंडू आता शिल्लक असतील 17 चेंडू आणि 15 धावा. कमबॅक करू शकते फणसपाडा. तुम्ही ती 11 फणसपाडा कमबॅक करू शकतायत. यावेळेला चेंडूला खेळून काढले ऑफ साइडला. चेंडू दणदण करत चाललाय. त्या ठिकाणी 2 धावा मात्र सहज गत्या पूर्ण होत आहेत. त्या 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 32 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू आणि 13 धावा. हे 4 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळणे गोलंदाजासाठी नक्कीच फायदेशीर असेल. यावेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. तोपर्यंत 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण होत आहेत. त्या 2 धाव्याने स्कोरबोर्ड 34 धावांवरती स्थिरावतोय. आता जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 15 चेंडू मध्ये 11 धावा.
यावेळेला डाव्या यष्टीच्या बाहेर खराब चेंडू अवांतर. स्कोरबोर्ड 35 वरती नेऊन ठेवले. बघा जे चांगले चेंडू हाताळले होते आणि त्यानंतर अशी दिशा भरकटणे हे मात्र संघासाठी नक्कीच विषय असेल. यावेळेला बॅटची कडा लागलेली आहे. निर्धाव चेंडूचे सांगता होते. जे हवं आहे गोलंदाजाला, जे हवं आहे सुमित 11 फणसपाडा संघाला, तेच मात्र या ठिकाणी मैदानामध्ये होताना आपण पाहतोय की आधीचा चेंडू जरूर खराब आला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय आणि चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय. आतापर्यंत 4 धावा या पळून काढलेल्या आहेत, 1 वाईटच्या रूपाने. सूरज आहेत गोलंदाजी मार्कवरती, पुढचा चेंडू घेऊन सज्ज होत आहेत. यावेळेला चेंडूची दिशा यस टेकन, बॅटची कडा लागली आणि विकेट गारद. जे हवं आहे ते मिळतंय. तोपर्यंत ऐकूया डीजेला. देख तुनी बायको कशी नाचे राणी, कशी कोदे राणी, कशी डोली राणी. देख तुनी बायको कशी नाचे राणी, कशी कोदे राणी. धन्यवाद डीजे. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि म्हणजेच 13 चेंडू आणि 10 धावांची गरज. मात्र आपण इक्वेशन पाहतोय, एक जर मोठा फटका आला तर नक्कीच सामन्याचं समीकरण संपूर्णपणे सत्यसाई खार्डीच्या बाजूने झुकेल. या वेळेला वॉट बॉल, काय गती आहे, तेज तर्रार, फर्निचर डिस्ट्रॉय. अगदी आल्या आल्या जात्यात. मला एक तर एका गाण्याची सुद्धा आठवण होते की आल्या आल्या जाऊ नका. मात्र या ठिकाणी पाठवले मैदानाच्या बाहेर. बॅक टू द डगआउट मिस्टर जय डीजे. वो बुलाती है मगर जाने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, दीदी को डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, दीदी को डरने का नहीं. वो बुलाती है मगर जाने का नहीं. वो बुलाती है. धन्यवाद डीजे. संदेश येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सूरज 12 चेंडू आणि 10 धावा आणि आतापर्यंत 6 गडी गारद झालेले आहेत. म्हणजे 4 गडी अजून आहेत. म्हणजे सामना रफ अँड टफ होणार, यात काही शंका नाही. गोलंदाजी मार्कवरती सुधीर आहेत. सुधीर यांनी मागच्या वेळेला आपण पाहिलं 3 गडी गारद केले होते. तीच किमया जर यावेळेला करता आली तर नक्कीच जे हवं आहे संघाला ते त्याच्या माध्यमातून होऊ शकते. तर खार्डी संघाला एक मोठा फटका, एक मोठा फटका. पुन्हा आत्मविश्वास निर्माण होईल कारण 6 गडी महत्वाचे. 6 गडी गारद झाल्यानंतर टेल एंडर्स जे आहेत, शेवटचे बॅटर जे आहेत ते मात्र मैदानाच्या दिशेने येत आहेत. 6 गडी गारद झालेले आहेत. 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. काय डिफेन्स केल्या जातील, काय करू शकतात. कधी कधी मोठी धावसंख्या सहजगत्या पार होत असते, मात्र छोटा स्कोर असतो तो मात्र डिफेन्स केला जातो. पहिला चेंडू या वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. निर्धाव चेंडूचे सांगता होते. 11 चेंडू शिल्लक आहेत. थोडीशी हृदयाची धडकने वाढतायत. सत्यसाई खार्डी विचार मंथन करतायत या पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारचा प्रहार करायचा आहे. 11 चेंडू 10 धावांची गरज. सुधीर गोलंदाजी मार्कवरती 11-10 इक्वेशन. या वेळेला वाह वॉट बॉल, डाव्या यष्टीच्या वरून चेंडू जातोय. चेंडू निर्धाव. 10 चेंडू आणि 10ची गरज. कौतुक करावं लागेल सूरजचं, कौतुक करावं लागेल सुधीरचं, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा स्कोर बोर्ड वरती लावल्या होत्या आणि त्यानंतर काय तारले आपल्या संघाला अगदी शेवटच्या क्षणांपर्यंत नेऊन ठेवण्याचा इरादा आहे. 10 चेंडू 10 धावांची गरज. 6 गडी गारद झालेत. यावेळेला चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र काही रोखू शकलेले नाहीत. एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 9 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक असतील. 9 चेंडू 9 धावा. 9 चेंडू 9 धावा. सुधीर गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 3 चेंडू हाताळले सुधीर यांनी ह्या गोलंदाजीमध्ये. तर आपण पाहतो एकच धाव मात्र खर्च केलेली आहे. एक चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण सुधीर यांचं.
जे संघाला हवं आहे, जे स्वतःला हवं आहे, हिरो बनण्याची संधी आहे. पुढचा चेंडू या वेळेला डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव पूर्ण केली जाते, फेकी होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, मागत पडेल, काही नाही. सक्सेसफुल 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा सुद्धा प्रयत्न करण्याचा इरादा मात्र पाठीमागे पाठवले, कारण विकेट ठेवणं तितकंच गरजेचं आहे. 7 धावांची गरज. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 7 धावा. चला, टॉस साठी यायचंय. वाघोबा कसराळी आणि साईनाथ कोशिंबे आलेले आहेत. त्या ठिकाणी टॉस सुद्धा होईल. सन्मान्य मान्यवर उपस्थित राहतील. या वेळेला काय घडेल? चेंडू हवेत, कुठल्याही प्रकारची चुकी नाही. सुधीर यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल घेतला गेलाय. बॅक टू दी डग आउट मिस्टर संदेश. 7 चेंडू 7 धावा. Sky go, gori gori gori, mami raute kauri. Sky go, gori gori gori, mami raute kauri. Gori light te man bandraveri. Gori light te man bandraveri. लुटायचो सुखीवाना सुखरान मीरा सिकावना. लुटायचो सुखीवाना सुखरान मीरा सिकावना. लुटायचो लाईचे मना ममले दारा. लुटायचो लाईचे मना ममले दारा. हॅलो 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 हॅलो, धन्यवाद डीजे. 7 चेंडू 7 धावांची गरज. होऊ शकतात, करू शकतात, हा आत्मविश्वास आहे आणि आम्ही डिफेन्स करू शकतो. ती क्षमता आमच्यामध्ये आहे. 3 गडी शेवटचे आहेत. 7 चेंडू 7 धावा. यावेळेला चांगल्या पद्धतीने खेळून काढा. रनआउटच्या रूपामध्ये विकेट मिळेल काय? चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं होतं. गॅदर करण्यामध्ये चुकलेत मात्र सुधीर. यावेळेला जर गॅदर झाला असतं तर 1 रन सुद्धा कमी झाले असते आणि 1 विकेट सुद्धा गारद झाला असता. परंतु थोडस दडपण आहे. आपण या ठिकाणी पाहतोय दडपण. आपण रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतोय. बघा मागच्या चेंडूमध्ये काय झालं होतं. अगदी चांगल्या पद्धतीने खेळून काढलं होतं. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. बघा जसा चेंडू हाताला आला तसाच फेकला गेला, मात्र गॅदर होताना थोडीशी चुकी झाली. तोच जर गॅदर झाला असता तर नक्कीच या ठिकाणी विकेट मिळाली असती. जी हवी आहे संघाला महत्वाची विकेट ती मात्र मिळाली असती. यावेळेला 6 चेंडू शिल्लक असतील. 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा आणि आतापर्यंत 7 गडी मात्र या ठिकाणी गारद झालेले. काय ह्या डिफेन्स केल्या जातील की चेस केला जाईल? कुठे जाऊ नका, आपण पाहतोय आरुष 11 चषक 2026. आई माझी बोलाला बावली, ओ आई माझी बोलाला बावली. धन्यवाद डीजे. कंपल्सरी चेसिंग हा आपला नियम या मंडळाच्या माध्यमातून मी एकदा आपणास कळवू इच्छितोय. कंपल्सरी चेसिंग. 6 चेंडू 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती बळी. बलराम येत आहेत. बलराम कामगिरी करावी लागेल. 6 चेंडू 6 धावा. यावेळेला पहिला चेंडू हवाई सफा 38 सर्कलच्या बाहेर चेंडू या ठिकाणी सेफ लँड होतोय. 2 धावा मात्र सहज पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी स्कोरबोर्ड पुढे जातोय. 41 वरती स्थिरावतोय. 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 5. बलराम सांगतायत की थोडं जलद गतीने धावत यायला पाहिजे होतं, म्हणजे 1 धाव जरूर होती, मात्र दुसरी ही मात्र एक्स्ट्रा गेली, कारण थोडेसे क्षेत्ररक्षक थोडेसे उशिरा आले. 2 ते 3 सेकंद पण खूप महत्वाची आहेत. चार धावांची गरज.
चेंडू शिल्लक असतील 5. 5 चेंडू 4 धावा. सामना अजूनही बरोबरीमध्ये आहे. जसा निर्धाव चेंडू जातोय तसा झुकतोय फणसपाड्याच्या बाजूने. तर विकेट गेल्यानंतर मात्र नक्कीच विकेटची गरज आहे या ठिकाणी. यावेळेला चांगल्या पद्धतीने खेळून काढतायत. चेंडू जातोय कार्पेटला रोलिंग करत. यावेळेला 4 धावा. अति घाई आणि संकटात नेई. अगदी चित्याच्या चपल्याने पुढे सरसावले होते मात्र चेंडू हुलकावणी देत चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावा आणि या 4 धावेने या ठिकाणी आरुष 11 फणसपाडा आयोजित या चषकामध्ये पहिला सामना आपण पाहतोय. सुमित 11 फणसपाडा हा संघ पराजित होतोय तर दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ असेल सत्य साई. चला या ठिकाणी हस्तांदोलन करायचं आहे दोन्ही संघांनी. टॉस नाणेफेक त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक होईल. वाघोबा कसराळी रोहिदासजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. या रोहिदास भाऊ आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करायचा आहे. कॉइन इकडे चषकावरती कॉइन आहे. आरुष 11 असं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुमित 11 फणसपाडा. अशा प्रकारचे एक कॉइन आपण या ठिकाणी पाहिलंय. वाघोबा चषक 2026 त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं.